मूळठाण तुळजापूर अंबाबाई गे मूळठाण तुळजापूर अंबाबाई गे आई गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया आई गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया आई गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया आई गावदेवी माता तुझ्या परत पाय येत ताराया आई गावदेवी माता तुझ्या परत पाय येत जिच्यापासून सुरुवात होती परत ती आली बरोबर आहे. आपण तिला मानपण काय दिला नव्हता. जिने सुरुवात करून दिली तिचा आता मानपण आपण देऊ. का तिने थोडा दोन गोष्टीकडे पण सांगितलं. तिथून तुमच्या गोंधाची जी सुरुवात झाली एक एक गोष्ट पुढे पुढे गेल्या. म्हणून 5 वाजता या का असं येडी भक्ती काय साडी चोली का असेल तर द्या. या ना इकडे तुम्ही उठून. ब्लाउज पीस भेटतील का कोणाकडे. साडी म्हणा ब्लाउज पीस काही ब्लाउज पीस भेटलं तरी चालतील. खाली येतो करून मुरलीला आणलं तर मुरलीला साड्या किती आणल्या मग त्यांचे 2 द्यायला द्यायला लागतील. हा चालेल ना. माऊली आनंदाने आल्यात. असा संभाळ कराल काय कुलाचा गावाचा शिवाराचा. पण आधी आमच्या कुलासाठी आल्यात ना. आमच्या कुलाचाही करा.
कसं आहे, गोंधळ हा कुलाचा आहे, पण आपण त्या गावामध्ये राहतोय म्हणून हे सांगतो. पेन आणि कागद घ्या, मी सांगतो तुम्हाला. आवले आनंदाने हा जे तिथं शिपाई होतं, शिपाई 2, तुम्ही करा नका करू, माझं मी सांगायचं काम केलंय. तिचं शिपाई जे समोर होतं ते आता नाहीये, 2 गोट असतील असं. ते बसवा नका बसवा हा तुमचा गावल्यांचा प्रश्न आहे. हा दुसरी गोष्ट, हा नाही ते झाल्या 7 रुपयाने झाल्या, बरोबर आहे. शिपाई रुपाने काय आहे तिथं पहिलं जे होतं ते, हा बाहेर होतं जे पहिलं जुनं. हा काय होतं सांगा. ठीक आहे बरोबर आहे का आता तो कुठे, ती मरी आई आहे ना. पण अजून काय होतं दुसरं, ती भरली का महाराज. बरोबर आहे, बरोबर देवीच्या जवळ. नाही तुम्ही लिहून ठेवा, नंतर तुम्ही बघा. गावाचा प्रश्न आपला गोंधळ कोणाचा कुलाचा आहे, पण आपल्या कुलाकडून जर गावाचा उद्धार होत असेल तर काय हरकत आहे का पुढाकार घ्यायला. तर माझ्या याच्याने देवीच्या समोर 2 शिपाई होते, ते विसर्जन केले ना. पण ते पिढून पिढी होते ना, मग ते पाहिजेत ना. हा लिहा तिथे. दुसरी गोष्ट, तुमची जी मरी माता आहे तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे. हा नाही, दक्षिणेला आहे. यमाच्या दिशेला आहे. यम पाहिजे का काय पाहिजे. मरी माता एकदाच येते दक्षिण दिशेला. कधी हो माहितीये का. हनुमंत मंदिर कोण आहे, कुठे आहे, तिथं काय यायचं पहिलं, काय कोण बसायचं तिथे येऊन. बसायची का पेटारेवली, बसायची का तिथं. हा ती आमची देवी होती. कुठं गोंधळ तिथंच जाता गेलेली. तर तिने उचलून इथे परत आणलं. इथे येण्याचं कारण योगायोग बघा. इथं नसता गोंधळ गेला, जागा कमी पडली तरी चालेल, पण जो जुनी गोष्ट ती निघली. इथे काय निघली, जो पहिला जो भूत होता काय होता तुम्ही रक्षक, तो निघला. आमची मरी माता तिथं बसली असती का, तिथं बसायची, पण तुम्ही तिला कुठं बसले, तिथं बसवले. जेव्हा संक्रांती येते देवी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते का दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. कधी ऐकलंय का, शाळेत सांगते कधी. म्हणून तिचं तोंड हे पूर्वेलाच पाहिजे. दक्षिणेला फक्त ती केव्हा येते, जेव्हा संक्रांती येते ना तेव्हा येते. हा यमाच्या दिशेला तोंड कधी ठेवू नये. म्हणजे यम ती कशी मरी माता आहे, ती आमच्या भूतांची मालकीने आहे. यम पण ती बसले कशावर, रेड्यावर. तो बसला कशावर, यम कशावर बसलाय, रेड्यावर बसलाय. मग तो पाहिजे का ही पाहिजे, रूप कोणतं पाहिजे. तर सहसा करून जर शक्य झालं तर पूर्व दिशेला पाहिजे किंवा पश्चिम दिशेला. कुठे करू शकता. यमाच्या दिशेला का नको, तिथं रुद्र अवतार आहे. ती तुमची देवी गाव नाही. गायकवाड, कांबळे, जाधव कोणी होते का इथे. हा नाही ते नाही, मी विचारत होते जाधव कांबळे. म्हणजे आता मी तसं जाधव देऊ नये, आपलं बौद्ध समाजाची लोक होती का, त्यांना तुम्ही भात द्यायचे का. त्याला कणका लागतो, म्हणजे ते आरती भाकर असते ना त्याचा मानकरी असतं ते. आणि तुम्ही मलिदा देता का तिथं. हा जो भात द्यायची ना तुम्ही, त्याचा ते मलिदा बनवून तिथं ती ठेवत होती. आणि मग तिथे ही गाव पांढरी नाही मरी माता आहे. हा मग तिथं तोंड सहसा करून दक्षिणला नसावं. हे मी सांगायचं काम करतो, तुम्ही करा नका करू. अजून काय राहिलं. मी त्या वाघोबाजवळ गेलो होतो. वाघोबाजवळ तिथं शंकराची पिंड ते बाबा बसवलेले, ते होते मी आवडीने बसवलेले. पण तिथे मी काही गोष्टीची फोड केली.
शंकराच्या पिंडीचं पाणी त्या वाघोबावर पडतंय, बरोबर आहे. जेव्हा शंकराचा अभिषेक घालतोय त्यावेळी काय क्रिया होते ती माहिती आहे कोणाला? आध्यात्मिक क्षेत्रातला कोणी आहे तर चांगला. जेव्हा आपण शंकराला दूध दही जे टाकतोय, शंकराच्या पिंडीभोवती दैत्य दानव पित्र ही त्या स्पर्श झालेल्या दह्याला दुधाला स्पर्श झाला तर त्यांना मुक्ती भेटली जाते. आणि कधी शंकराचं पडलेलं पाणी कोणाला तिथं सापडतंय का? का ते पाताळात गेलेलं असते. म्हणून ते कुठे बघा अभिषेक केलेला शंकराच्या मंदिराचं जे पाणी पडतंय कधी सापडतंय, मग ते कुठं पडलं जात आहे? वाघोबावर. म्हणजे बाबा बोलले मी गरीब होतो तसं काही नाही, पण तुम्हाला एक सांगून ठेवतो मी. दुसरी गोष्ट, तुमचं पहिले वाघोबाचं वनभोजन करत असतील. वनभोजन काय तर अवनीला निघायच्या आधी आपण जी वाघभरस बोलतो ना, वाघभरस कोणी काय बोलतो काय नाही, घुगऱ्या देतो बघा, घुगऱ्या किंवा काय हा ते त्याला लागतंय. सगळ्या गावकीकडून एका करून नाही लागत का. मी सांगायचं काम करतो, करा नका करू. वनभोजन म्हणजे काय, छोटस कमवलेलं अन्न त्याच्या दारात ठेवायचं. एक बाजरीची भाकर म्हणा किंवा त्याच्यावर कांद्याची पात म्हणा किंवा घुगऱ्या म्हणा, हे तुमच्या गावाकडून जर दिलं तर तो वाघोबा तुमच्या रक्षणाला उभा राहणार. हे झालं गाव शिवारचं. कारण पहिला दरवाजा उघडा नसेल तर बाकी दरवाजे खोलणार नाहीये. दुसरं, त्या जिंदरी मध्ये कुठे गेला त्यांना बोलवा ना पुढं, आणि या ना या दोघांची मोठी बरा. आणि आरशन कुठे गेला? त्यांचा नाही तर त्यांच्या आलेल्या दिवशीचा माती भरलेलं द्यायचं ना, भरलेलं घ्यायचं. कुठे गेले? आता डायरेक्ट बोलले या दोघांना, याला नाही ना भरलेलं देतो बोला, आम्हाला पण भरलेलं द्या. त्यानं नका, त्यांची भरली होती. आता बसणार तुम्ही, मला नाही, या इकडं. मी काय बोला अनुमारून मारुती बनवायचा, या इथं बसा, इथं बसायचं. मी बोललो का नाही अनुमारून मारुतीने बनवायचं. आमच्या महाराजांना नियम सेम आहे का नाही? सगळ्या नियम सेम पाहिजे का नाही? या बसा इथं आता, या ना की बघू उठून दाखवा मग तिने. बरं नियम सगळ्यांसारखं, माझ्या माणसाला पण सारखं पाहिजे. भांडार उचलून ते येईल का? त्याला यायचं तसं पण येऊन गेला तो, बोला येतो. नियम सगळ्यांसारखं पाहिजे, मला सारखं तुम्हाला सारखं त्याला पण सारखं. या वारी घेऊन बोलवा मग त्याला. ठीक आहे, चला आमच्या महाराज सांगता गंडवतून घेतलं गाणं आपण. यायचं येईल आता एकदा जी गावदेवीचं घेतलं जी मरी मातेचं घ्या ना, आमच्या इकडे ती बसले तिचं, तिला शांत करते, मला ना लक्ष्मी मुक्ती येते.
गावागावातून गेलाय मरीचा गाडा ग मरीचा गाडा ग आईला पतन माडा ग मरीचा गाडा ग देवीला पतन माडा गावागावातून गेलाय मरीचा गाडा ग मरीचा गाडा ग आईला पतन माडा ग मरीचा गाडा ग आईला पतन माडा पुढं बस आता कुठे बसलाय सांगतो. सांगते मी बघ तुझ्या शिवारात बघ येतात दोन स्थानी आहे. एक तुझ्या देवारी दुसरा तुझ्या शिवारी. एक बसला देवारी एक बसला शिवारी. देवारी बसला शांत रूपात शिवारी बसला स्मशान रूपात. बघ बालका या 10 वर्षामध्ये तुझी शिवाराची स्मशान 5 वेळा उठवली.
किती वेळा बघ ती जलती राहू दे का शांत राहू दे हा मग ज्याने उठवली त्याला काय शिक्षा द्यायची त्याला रे आवड रे वेताळाची त्याच्या रे भूताची बघ बघ बायका मग मी सांगते तेवढं ऐकणार तो तुझ्या गावाचा असो तो तुझ्या कुलाचा असो तो तुझ्या घराचा असो कोणी असो त्याच्या मेंढ्यावर बसलं हवं का बोल जो उठवतो कोणी असो कुलाचा असो घराचा असो गावाचा असो शिवाळाचा असो बघ मी सांगेल ते देणार का शिळ भात आणशील का बघ जस त्यांनी दुसऱ्याच्या नावाने बनवले बघ तुझ्या स्मशानामध्ये काही विसरायचं का रे हा अडलायचं का रात्री 2 वाजता बोल अरे स्मशानाच्या जागेवर कोणतं नैवेद्य पहिलं सांगते तुझ्या शिवारामध्ये 3 स्मशान आहेत एक गाडाची एक दालाची आणि एक हिरव्याची किती 3 हिरव्याची रानावनाची एक गाडाची जमिनीत गाडाची आणि एक जालाची माहिती मला बघ बायका सांगते मी काही वर्षापूर्वी घराच पाया पोचल्यावर काय भेटलं होतं का रे या गावामध्ये जुनं घर विचार गडू भेटलं होतं का गडू दिवा खापरा गडू भेटला होता दिवा खापरा गडू कुठलं आपण ते हे सांगा ना आता कोणाचं घर बोलते दिशा सांगा ना दिशा कोणत्या बाजूला हा सांगा उत्तर दिशेला या अंगाला लाकडी घर का सिमेंटचं का मातीचं जुनं घर हा जुनं घर होतं लाकडी कोणत्या दिशेला होतं ते उत्तर दिशेला ते आहे का गेलं सांगते मी सांगा बाकाच्या घराला हा आणि झाली नानो डाव्याचा गडू घरावर काय होतं घरावर कौलं का शेकार ते मी सांगतो हा बोलक दिली फक्त कारण त्या घराला अडचण येते सांगते बोलक त्या घराच्या मागच्या अंगाला तुम्ही स्मशानात नेणारे बांबू लागलं होत मग बायका जाणून उद्या घे परवा घे 4 दिवसांनी घे सांगते तेवढं करायला सांगतो मर्यायला
छोटीशी तांब्याची सापी पट्टी येऊन सोडायला सांग त्यांना त्यांच्या घराला आणलं का इथं आवडले नको ते पाठी मागा दक्षिण दिशेला सोडाला काळा कोण सांगले ते वरच्या अंगाला बरोबर मग मला खाली दोघांना दोघं चाललं हॅलो हॅलो अगं नपात गर अगं अंबाबाई तुझ्या गडावर अगं नपात गर अंबाबाई तुझ्या गडावर भंडारा
या झाडाची आली, या फुलाची झाडं आली का नाही आली? बरोबर. हॅलो अजून सांगते मी एक बाग वरकटे फुलाची सर्व बालकीत आहेत. एक बाहेर गावची बाहेर शिवाची एक मामाऊली आहे. तिच्याकडे आमच्या बहिणींचा संचार होता. तिने तो संचार बंद करून घेतलाय. तिला इथे येत असं विचारा कसं नाही. 5-10 वर्षापूर्वी तिच्याकडे संचार येत होता. तिने बंद नाही. या फुलाची आहे का तिला तिच्या घरच्याला तिच्या घरी जागेवर येतोय. ती तर आली नाही, परंतु तिला पुढे त्रास नकोय. तिने करून घेतले. तिला माझ्या बालकाचा तिला सर्व आता हे माझा मान गजरामध्ये गजे वाटलं. हॅलो गजर नामाचा गाणं म्हणलं जायला
पैसे संवादासाठी आली मी गवळी गण गवळी मोठ्या बायांच्या मनाला चला जोगवा द्यायचा असेल म्हणला आईच्या पदरामध्ये जोगवा टाका आईची भरभरून जोडी भरा तुमची सुद्धा जोडी भरल्याशिवाय राहणार नाही चला येता शेती जोगवा द्या माग न पाच घर अंबाबाई तुझ्या गणावर माग न पाच घर अंबाबाई तुझ्या गणावर हातावरच्या बरोबरीला वाला जोगवा केलं झाला देवीला हातावरच्या बरोबरीला वाला जोगवा केलं झाला देवीला हातावरच्या बरोबरीला वाला जोगवा केलं झाला देवीला हे हातावरच्या बरोबरीला वाला जोगवा केलं झाला देवीला हातावरच्या बरोबरीला वाला जोगवा एक माझी बहीण या वा तिघी या तिघी या तिच्या नावाचा गजर गौरी दादा हे तिच्या नावाचा गजर नाही मानपान झालं पाहिजे काय गजर तिच्या नावाचा कोणी ओळखलं का हिला कोणी सर एका जोडला माझी आता तुझा पण दोघं पाहिजे ना हे सर Thank you.
आमची दुसरी बाई आमच्या बाजूला बसली होती, तिला पण खाली हात पाडवायची का आपण? नाही, मग आम्ही स्थानावर जातो, आम्हाला हल्दी कुंकवाचा मान दे. आता आमच्या बहिणीला कुठं बसली होती? लपून बसली होती. तर माझा साथ दे मला. कवड्याची माळ द्या, गळ्यात कवड्याची माळ द्या. 5 जणी दा, 1 जण उठा, द्या. हात लावा, हात लावा. मग आम्ही जाते. थांब रे, आम्ही जाते आता. तिथं पण डोली भरू द्या की. कशी लपून बसली होती? कशी आली ना? हा, मग आता आम्ही स्थानी जाते. बाजूला ठेव, भंडारा ठेव. सर्वांनी दोघं आरती आरती भंडारा बाई. पडे आहे का कोणत्याकडे? पडी आहे ना, तर एक हे द्या सध्या. एक हे दे. तुळजापूर शहर नाद दी देवी नाद दी नाद दी मुरली रूपाने शक्ती रूपाने आले. जेवढ्या शक्य होईल येता शक्तीने तिची पण पडी भरा, कारण आमची भरली आम्हाला बस झालं. तिची पडी भरा, कारण ती गुप्त रूपाने लपली होती ना. हो बरोबर लपलं का आम्ही? तिची भरा. वर कुठे परिवार? ज्याला शक्य होईल त्यांनी करा, नसेल शक्य नका, कारण ती लपली होती, तिला खाली हात पाठवायची नव्हती आपल्याला. हा घ्या. हळदी कुंकावती माझी भरली गया देवाची झाले मुळे. हळदी कुंकावती माझी भरली गया देवाची झाले मनमगर. हळदी कुंकावती माझी भरली गया देवाची झाले मुळे. Thank you.